नमस्कार रसिक मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे महाराष्ट्र मित्र या फेसबुक पेजवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र मित्र या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण गेली काही दिवस अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करीत आहोत. या फेसबुक पेज लाईव्ह या मालिकेतलं आजचं हे तिसरं पुष्प आहे. हे पुष्प सुरू करण्यापूर्वी मी या महाराष्ट्र मित्र या फेसबुक पेज आणि त्याआधी असलेला व्हॉट्सॲप ग्रुप यांच्या काय ॲक्टिव्हिटी चालतात याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देऊ इच्छितो. मित्रांनो, प्रशांत गौतम या हरहुन्नरी कलाकाराने, साहित्यिकाने आणि जगनमित्राने काही वर्षापूर्वी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र मित्र हा एक ग्रुप सुरू केला. या ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील लेखक असतील, साहित्यिक असतील, कलाकार असतील, कलावंत असतील, वाचक असतील, ह्या सर्वांना त्याने समाविष्ट करून घेतलं. यानंतर या ग्रुपची व्याप्ती वाढवत त्यांनी बृहन महाराष्ट्रातील काही साहित्यिकांचा यामध्ये समावेश केला आणि आज अशी परिस्थिती आहे की त्यांचे 3 व्हॉट्सॲप ग्रुप आहेत साहित्याचे आणि या माध्यमातून विचारांचं आदानप्रदान असेल, साहित्याची देवाणघेवाण असेल, असे उपक्रम चालू असतात. प्रशांतने याच्या पुढचं पाऊल टाकत काही महिन्यापूर्वी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या महाराष्ट्र मित्राला तयार व्हावा म्हणून फेसबुक पेज सुरू केलं आणि या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण फेसबुक लाईव्हच्या तर्फे काही कलावंतांना लाईव्ह प्रेक्षकांशी संवाद करता येईल अशी व्यवस्था केली. या फेसबुक लाईव्हचं उद्घाटन आणि पहिला कार्यक्रम ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते झालं होतं. त्यानंतर मराठीतील ख्यातनाम कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांच्या कवितांचा कार्यक्रम आपण 7 जूनला घेतला होता मृग नक्षत्राच्या आगमनाच्या प्रित्यर्थ. आणि त्यानंतर या महिन्यातला पहिला कार्यक्रम आणि टोटल तिसरा कार्यक्रम आपण हा घेत आहोत आज. पुन्हा एकदा मी प्रशांत गौतम, समूह व्यवस्थापक, समूह संपादक, महाराष्ट्र मित्र यांच्या वतीनं आपल्या तमाम रसिकांचं स्वागत करतो. तसेच स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्राध्यापक विसुभाऊ बापट. विसुभाऊ बापट यांना आपण सर्वजण ओळखतो. गेली 40 वर्ष अव्याहतपणे ते कविता सादरीकरणाचा कार्यक्रम करत असतात. विसुभाऊ, तुम्ही फार मोठं काम करीत आहात. मराठी संस्कृतीचा, मराठी काव्याचा जो खजिना आहे तो रसिकांच्या समोर तुम्ही रिता करत असता. तुमच्या भाषेतच सांगायचं तर तुम्ही या कार्यक्रमामध्ये प्रस्थापित कवींच्या अपरिचित कविता आणि अपरिचित कवीच्या अप्रतिम कविता सादर करीत असता. त्यामुळं कित्येक विसरलेल्या कवींना, विसरलेल्या कवितांना आपण पुन्हा एकदा आठवत असतो आणि कंप्लीट फॅमिली एंटरटेनमेंट असं या कार्यक्रमाचं नाव तुम्ही दिलं होतं, कुटुंब रंगले काव्यात. तर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण आमच्यासाठी वेळ काढलात आणि कार्यक्रमासाठी इथं आलात याबद्दल पुन्हा एकदा आपल्या समूह व्यवस्थापक श्री प्रशांत गौतम यांच्या वतीने मी आपले आभार मानतो. विसुभाऊ, तुमच्या खरं तर कार्यक्रम इतका मोठा असतो, 2-2.5 तास चालतो आणि रसिकांना तो अगदी थांबू नये असं वाटतं. पण आज आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे तरी आपण त्यात मॅक्सिमम आपल्या कविता त्यामध्ये सादर करणार आहातच. माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे की तुमची जी देशमुखांची कविता आहे, मला वाटतं ती उन्हून खिचडी साजूक तूप, ही कविता तुम्ही नक्की त्यामध्ये सादर करावी. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला त्या जुना कवींचा कालखंड आपल्याला परत एकदा पाहता येणार आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. जास्त वेळ आपला घेत नाही आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण आपला कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. ल्याली निर्मल शुभ्र वस्त्र बसली जी श्वेत पद्मासनी. ल्याली निर्मल शुभ्र वस्त्र बसली जी श्वेत पद्मासनी. शोभे उज्ज्वल गौरवर्ण नटली वीणा करी घेऊनी. नाचे चित्रमयूर पाय तळिहा जी रंगली गायनी. देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी.
देवो सन्मती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी. नमस्कार रसिको, नमस्कार. आपल्याला सर्वांना परिचित असलेलं सरस्वती मातेचं स्तोत्र, या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्राभृता, याची मराठीतली समश्लोकी मी आपल्याला पहिल्यांदा ऐकवली आहे. आणि आता सुरू करतोय की कार्यक्रमाचा प्रवास कसा झाला. कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाचं नामकरण कसं झालं हे आपल्याला सांगायचंय. आणि प्रवासाची सुरुवात जी झाली ती कोल्हापुरात झाली. महाविद्यालयीन शिक्षण आणि त्याचबरोबर संगीत आणि अभिनयाचं शिक्षण घेण्याकरता म्हणून मी कोल्हापूरला आलो. सत्यवादी नावाच्या दैनिकात सहसंपादक म्हणून काम करत असतानाच एक घटना अशी घडली की खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिन्नड्या उडविन राई राई एवढ्या, ही वीररसातली कविता एक शिक्षक चक्क लावणीच्या चालीवरती शिकवत होते. हे पाहिल्यानंतर किमान विद्यार्थ्यांच्या पर्यंत कविता व्यवस्थित पोचवायच्या असं ठरवून मी 1976 साली ओंकार काव्यदर्शन नावाचा कार्यक्रम सुरू केला. रसिको, खूप मजा होती त्यावेळेला. कारण महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच सत्यवादीची नोकरी आणि दैनिक सत्यवादीत काम करत असताना विशेष करून कवितांचा अभ्यास करता आला. आणि या अभ्यासाचा उपयोगच कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमासाठी झाला. हो, तर रसिको, अगदीच एक मजेशीर गोष्ट सांगायची झाली तर तिथे एक नावा देशपांडे नावाचे माझे एक मित्र होते. त्यांच्या घरामध्ये गदी माडगुळकर यायचे आणि नावा देशपांडेंनी मला मुलगा मानलं होतं. त्यामुळे गदी माडगुळकर आले की ते मला बोलवून घ्यायचे. त्यांच्या पायाशी बसून गदी माडगुळकरांच्या कविता मला ऐकायला मिळाल्या. हे सद्भाग्य मला लाभलेलं आहे. एक कविता त्यांची अशीच मला मिळाली. आपल्याला सर्वांना माहित आहे की गदी माडगुळकरांच्या काही कविता आपल्याला सगळ्यांना माहित आहेत, पण एक अपरिचित कविता ऐकवतो मी आपल्याला. त्यांनी असं विचारलं की सासर आणि माहेर या दोन गोष्टी फक्त नदीलाच असतात का हो? नाही. माडगुळकर म्हणतात या दोन्ही गोष्टी जशा मुलीला असतात तशा नदीला पण असतात. मुलीला असतात तशा नदीला असतात. मग नदी माहेरातून निघाली वाहत वाहत जाऊन मिळाली समुद्राला, नांदाली गेली सासरला आणि तिला परत माहेरी डोंगराकडे जावं असं वाटलं तर जाईल का रसिको? अण्णा म्हणतात ती जाते म्हणून जग चालतं, ऋतुचक्र निर्माण होतात, आपण जगतो. कशी जाते? अण्णा म्हणतात अष्टाक्षरी काव्यप्रकार, कवितेचं नाव आहे माहेरची ओढ. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले, काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेर असं जाते म्हणून हिचं जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. मग डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन ले करून नदी वाजविते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. ही अण्णांची कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित करता आली, हे माझं भाग्य आहे. त्यांच्याप्रमाणेच जगदीश खेवडकर, सूर्यकांत खांडेकर यांच्या कविताही माझ्याकडे संकलित केलेल्या आहेत. त्या त्यांच्या अक्षरात. श्रीकांत नरोले नावाचे माझे एक प्राध्यापक होते, त्यांचीही कविता माझ्याकडे त्यांच्या अक्षरात आहे. प्रामुख्यानं जगदीश खेवडकर हे मला शिष्य मानायचे. मी त्यांना गुरु मानायचो, ते मला शिष्य मानायचे. त्यांच्या काही कविता मला अशाच मिळालेल्या आहेत. पैकी एक कविता आपल्याला सांगावीशी वाटते. त्यांनी एक म्हणजे प्रसिद्ध कविता त्यांच्या सगळ्यांनाच माहित आहेत. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं, माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. हे सगळ्यांना परिचित असलेलं चित्रपटातलं काव्य आहे, पिंजरा सिनेमातलं. पण हे काव्य, हे गीत ज्याच्यावरून तयार झालं ती मूळ कल्पना खेबडूकरांनी मला दिली आहे. ती कल्पना ते स्वतः आपल्या गावरान विवाह नावाच्या कार्यक्रमात पण ऐकवत होते. ती मूळ कल्पना अशी आहे, एक माणूस मेलेल्या माणसाच्या शरीरातला आत्मा शरीरातून बाहेर पडला, अंतराळात गेला आणि अंतराळातून शरीरावरती होणारे अंत्यसंस्कार बघायला लागला. आत्म्याला काय वाटतं, हे माझं मेलेलं शरीर जिवंत होतं, घरच्या गरीब परिस्थितीमुळं मी त्याला सुख देऊ शकलो नाही, पण आज या मेलेल्या शरीराला अंत्यविधीच्या रूपाने मिळणारं सुख किती सहजपणाने मिळतंय. शेवटचा सोहळा सुखाचा वाटतोय. कवितेचं नाव आहे आत्मा. म्हणतो काय म्हणतो आत्मा, आज मरून या जीव झाला मोकळा,
देवा सोहळा सुखाचा आज बाईला. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, गरीब होतो मी, जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, दसरा दिवाळी. तेल पाणी नवत माझ्या कधीही कपाळी, कधीही कपाळी. आज नाशवंत देह नाऊ घातला, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. ही त्यांची कविता त्यांनी मला त्यावेळेला दिली आणि ती त्यांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित केलेली आहे. आणि ही कविता सादर करण्याकरता त्यांनी मला परवानगी सुद्धा दिलेली आहे. कुटुंब रंगले काव्यात मध्ये ही कविता मी सादर करतो. त्याचप्रमाणे खेबडूकरांनी मला आणखीन एक कविता, नानांनी मला आणखीन एक कविता दिली होती. किती छान आहे बघा. मुक्तछंदातली कविता ही निश्चितपणे आपल्या रसिकांना माहित नाही आहे. हे प्रभो तू मला पांगळ केलीस तरी चालेल, पण आणखीन 2 हात दे वरच्याचे पाय ओढण्यासाठी. तू मला भूक कमी दिलीस तरी चालेल, तू मला भूक कमी दिलीस तरी चालेल, पण आणखीन एक तोंड दे आत्मस्तुती आणि परनिंदा करण्यासाठी. असं ज्यांनी देवाजवळ मागितलं, ज्यांच्यावरती देव प्रसन्न झाला, त्यांचं हे जग तुमचं आमचं नव्हे. मग आपण कोण? भोळे भाबडे प्रवासी, मध्यरात्रीच्या अंधारातून प्रवास करणारे आपापल्या आयुष्याच्या. पण दोस्त हो आपल्या आयुष्यात पहाट कधी व्हायचीच नाही. कारण रात रोडतीये सूर्याचे पाय त्याने कधी उगवूच नाही म्हणून. आणि परमेश्वरा, तू सुद्धा जास्त काळ थांबू नकोस तुझ्या मंदिरात. लवकरात लवकर पोहोच तुझ्या स्वर्गात. निदान सुरक्षित तरी राहशील. आणि वर गेल्यावर तुझे पाय तूच वरती ओढून घे, नाहीतर आम्ही माणसं तुझे पाय ओढून तुला माणसात आणून बसू, तुझं देवत्व संपवून टाकू. अशा काही कविता प्रत्येक कवीच्या अक्षरात संकलित करत होतो. आणि ह्या कविता संकलित करत असताना ओंकार काव्यदर्शन नावाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी पाठ्यपुस्तकातल्या कवितांच्या अनुषंगानं कविता म्हणजे काय हे सांगणारा कार्यक्रम सुरू केला 1976 साली. मग त्याकरता ही कविता एकत्रित केल्या. पैकी एक कविता लहान मुलांच्या करता. हात पहा हात कसे गोले गोले पान, हात पहा हात कसे गोले गोले पान. काले काले केश माझे पहा किती छान, काले काले केश माझे पहा किती छान. अभिनय करत करत म्हणायचं गाणं हे लहान मुलांचं अशा पद्धतीचं हे बालगीत आहे. या बालगीताचं एक म्हणजे मजा जाता जाता सांगायची वाटते की अनुतय वाघांच्या प्रेरणेनं मी आदिवासी आश्रमशाळा विनामूल्य करायचं ठरवलं. या आश्रमशाळा करत करत मी पहिल्यांदा ज्यावेळेला आदरणीय बाबा आमटे यांच्या आदिवासी प्रकल्पावरती म्हणजे लोकबिरादरी प्रकल्पावरती पहिल्यांदा ज्यावेळेला गेलो, त्यावेळेला बाबा आमटेंनी सांगितलं, विसुभाऊ, इथल्या विद्यार्थ्यांची मातृभाषा गोंडी आहे. तू जोपर्यंत त्यांना त्यांच्या गोंडी भाषेत काही बोलणार नाही त्यांच्याशी, तोपर्यंत तुला ते कार्यक्रम ऐकायला दाद द्यायला तयार नाहीत होणार. मग त्यांच्यासाठी ही कविता मी अक्षरशः गोंडीमध्ये भाषांतर करून घेतली. हात पहा हात कसे गोले गोले पान, मराठीमध्ये आणि गोंडीमध्ये. कई हुड नावा पांढरी पांढरी आकी, कारे कारे केलकू नावा हुड बेचून बेश, कारे कारे केलकू नावा हुड बेचून बेश. ओंकार काव्यदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरायची सुरुवात ही मी या पद्धतीनं केलेली होती. कार्यक्रम करत करत ज्यावेळेला मी पुणे नगर या परिसरात फिरण्याचा योग आला, फिरण्याकरता गेलो, त्यावेळेला प्रामुख्यानं नगरमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मला अशी विचारणा झाली रसिकांच्याकडनं की विसुभाऊ, मुलांच्याकरता तुम्ही कार्यक्रम छान ऐकवताय, आमच्याकरता असा एखादा कार्यक्रम तयार करा ना, आम्हाला ही कविता ऐकायला आवडतात, आमच्यासाठी कार्यक्रम सुरू करा. मग त्यांच्यासाठी म्हणून आपण कार्यक्रम करायचा, पण कसा करायचा, कोणीतरी आयोजक पाहिजे होता. पण अहमदनगरला घटना अशी घडली की केतन कुलकर्णी नावाचा एक 9वीत शिकणारा मुलगा आपल्या बाबांच्या बरोबर माझ्याकडे आला आणि बाबांनी मला सांगितलं की माझा मुलगा 9वीत शिकतोय, तुमचे बरेच शालेय कार्यक्रम त्यांनी ऐकलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की तो कविता करायला लागलाय. म्हणलं माझा कार्यक्रम ऐकून एखादा कवीचा निर्माण होत असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणलं कुठली कविता केली तर त्यांनी आवाहन नावाची कविता मला सादर करून दाखवली. आवाहन. हे प्रभो,
ईश्वरा, ईश्वरा कबूल आहे, तू आजपर्यंत कित्येक पराक्रम केलेस. रावणाला मारलंस, हिरण्यकश्यपूचा वध केलास, कंसाचा कर्दनकाळ ठरलास, अर्जुनाला वेळीच सावध केलंस. तरी सुद्धा माझं तुला आव्हान आहे. अरे अरे, हिम्मत असेल तर मैदानात ये. एकाच जागेवर बसून राज्य करण्याचे तुझे दिवस आता संपलेत, आता संपलेत. का घाबरलास? मला माहित होतं तू घाबरणार. कारण कारण आज हजारो कंस जागे झालेत, लाखो दुर्योधनांनी हातात गदा घेतली आहे, म्हणूनच घाबरलास. अरे फेकून द्या मुकुट आणि आमच्या झोपडपट्टीत राहायला ये. घाबरू नकोस. तुझ्यापेक्षा सुंदर बासरी वाजवणारी गारुडी सध्या गल्ली बोळात फिरतात. नववीत शिकणाऱ्या मुलावरती कार्यक्रमाचा परिणाम होतो आणि तो कविता करू शकतो. मग आपण मोठ्यांच्या करता सुद्धा कार्यक्रम केला पाहिजे असा विचार त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये आला. आणि केतन कुलकर्णीचे वडील हे त्यावेळेला तिथल्या नगर क्लबचे एक प्रमुख होते. नगर क्लबमध्ये 26 जानेवारी 1981 या दिवशी मी कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग सादर केला. भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यासाठी रसिक हो, सत्यवादीत काम करत असताना ज्या कविता आलेल्या होत्या त्या कवींच्या अक्षरात, त्या कविता तर माझ्याकडे संकलित होत्याच, त्यांचा उपयोग करून घेतला. गदिमांच्या कवितांचा, खेबडूकरांच्या कवितांचा आणि अशा निरनिराळ्या म्हणजे प्रस्थापित कवींच्या अपरिचित कविता आणि अपरिचित कवींच्या अप्रतिम कवितांची गुंफण करून असा हा कार्यक्रम 1981 साली 26 जानेवारीला मी सुरू केला. आता कार्यक्रम तो सुरू झाला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत 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 पोहोचलो मी नाशिकला. नाशिकला डॉक्टर वा वरठी कार्यक्रमाला आले होते. सायखेडकर नाट्यगृहात सायखेडकर वाचनालयाच्या वतीनं माझा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि कार्यक्रम ऐकल्यानंतर डॉक्टर वा वरठी म्हणले, विसुभाऊ, कार्यक्रमाचं नाव कुटुंब रंगलय काव्यात हेच बरोबर आहे, तेच ठेव. आणि रसिको, असं नामकरण ज्याला आपण म्हणू हे डॉक्टर वा वरटी यांनी केलेलं आहे. त्यावेळेला एक अनघा तत्ते नावाच्या एक कवयित्री ज्या तिथल्या BEd कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या, त्यांना मी एक दिवस अशी विनंती केली की मला आपल्या कुसुमाग्रजांच्या कविता घेण्याकरता त्यांच्याकडे जायचं आहे, तर तुम्ही मला काहीतरी व्यवस्था करून द्या. त्यांची माझी ओळख झालेली होती, त्यांच्या कॉलेजमध्ये माझा कार्यक्रम झालेला होता. आणि मग अरुणा कुलकर्णी नावाच्या एका कवयित्रीला त्यांनी मला सांगितलं, त्या कवयित्रीला सांगितलं की यांना विसुभावना या कुसुमाग्रजांच्याकडे घेऊन जा. त्याप्रमाणे मी कुसुमाग्रजांच्याकडे गेलो आणि रसिक हो, त्या दिवशी योग इतका चांगला होता. मी कुसुमाग्रजांच्याकडे गेलो आणि त्यावेळेला 2 मोठ्या हस्ती, एक V.वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज आणि दुसरे पु. ल. देशपांडे, या 2 मोठ्या हस्ती, या दोघांचं दर्शन मला आपल्या कुसुमाग्रजांच्या घरामध्ये झालं. आणि त्यावेळेला फक्त या कुंदेंदूची समश्लोकी ऐकल्याबरोबर या दोघांनी भरभरून दाद दिली आणि त्या ठिकाणी अजूनही अंगावरती शहारे येतात. ती दाद इतकी जबरदस्त होती की विसुभाऊ म्हणे, तू ज्या पद्धतीनं कविता संकलित करून सादर करतोस, तुला कविता लिहिता येत नाहीत का? म्हणलं, लिहिता तरी येत नाहीत, कविता मी कवी नाही आहे, मी कविता सादर करतोय, मी कवितेचा सादर करता आहे, मला तुमच्याही कविता अक्षरात दिल्यात तर बरं पडेल. मग कुसुमाग्रजांनी माझी वही त्यांच्याकडे ठेवून घेतली आणि त्यांची एक कविता, रुबाई नावाचा काव्यप्रकार असणारी एक कविता कुसुमाग्रजांनी 1982 साली मला त्यांच्या अक्षरात 8 दिवसांनी लिहून दिली होती. कवितेचं नाव आहे देणं. पहा रसिको कशी आहे. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही. माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही. ही कविता, ही 4 ओळींची कविता ज्याला रुबाई, आणि या रुबाईला सुद्धा कुसुमाग्रजांनी लाडकं नाव दिलं होतं, आपलं द्राक्षकन्या रुबाई म्हणायचे. अशी द्राक्षकन्या रुबाई कुसुमाग्रजांच्या अक्षरात माझ्याकडे मिळाली. पण त्यानंतर मात्र माझी आणि पुलंची भेट होऊ शकली नाही. परिणामी त्यांची कविता माझ्याकडं आलेली नाही. अशा कविता संकलित करत करत कार्यक्रमात ऐकवायच्या. रसिको, सांगावंसं असं वाटतं की मी स्वतः MA आहे, पण मला जर समजा असं एखाद्यानं विचारलं, का रे
मराठी कवितेची व्याख्या काय सांगता येत नाही. आपला मराठी माणूस म्हणतो मी कॉमर्सवाला, माझा आणि कवितेचा काय संबंध. दुसरा म्हणतो मी सायन्सवाला, माझा आणि कवितेचा काय संबंध. मग कोणाचा संबंध? बहिणाबाई चौधरींचा. आम्ही स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी इज नोन ॲज अ पोएट्री ही इंग्लिशमध्ये व्याख्या पटकन सांगतो, पण मराठीतली व्याख्या मला सांगता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग ही व्याख्या सांगत सांगत भावना, उत्कटता आणि सौंदर्य या 3 गुणांच्या मध्ये कविता गुंफायच्या आणि त्या कविता सादर करत करत कुटुंब रंगलाय काव्यात कार्यक्रम गाजवायचा, कार्यक्रम सादर करायचा. आणि कुटुंबाच्या एकेका विभागाकरता, लहानांच्या करता बालांच्या करता बालकविता, तरुणांच्या करता तारुण्य सुलभ कविता, वयस्कर लोकांच्या करता अभंग भक्तिगीत, स्त्रियांच्या करता स्त्री काव्य, अशा निरनिराळ्या कविता कार्यक्रमात गुंफून त्या कार्यक्रमात सादर करायच्या आणि रसिकांची वाहवा मिळवायची, अशी या कार्यक्रमाची कल्पना होती. आणि त्यानुसार संकलन महत्वाचं होतं. हे संकलन करण्याकरता रसिको खरंच सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलोय आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतात ना तसं सगळा महाराष्ट्र फिरलोय आणि प्रत्येक कवीच्या अक्षरात कवितांचं संकलन आहे माझ्याकडं. आणि 45वी वही आत्ता चाललेली आहे. इतक्या कवितांचं संकलन होऊ शकलं ते केवळ सरस्वती मातेच्या आशीर्वादानंच. मग निरनिराळ्या कवींच्या कविता ऐकवत असताना मुद्दाम आता उल्लेख करावा असं वाटतो तो बहिणाबाई चौधरींचा. लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, पण बहिणाबाई निरक्षर असताना सुद्धा बहिणाबाईंनी कवितेची व्याख्या तयार केली. कशी? त्या घरोट्यावरती दळत बसायच्या रसिको. त्या म्हणतात घरोट, आपण म्हणतो जातं. बहिणाबाई विचारतात काय जातं, काय जातं. अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जातं. अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जातं कसं. घर घर वाजे त्याले म्हणवा घरोट. जाता नाही म्हणायचं, का नाही म्हणायचं. परत बहिणाबाईंनी 2 ओळी लिहिल्या म्हणजे त्यांनी सांगितल्या, सोपानदेवनी लिहून घेतल्या आणि आचार्य अत्र्यांनी प्रकाशित केल्या. म्हणून महाराष्ट्राला बहिणाबाई सारख्या मोठ्या कवयित्री मिळाल्या हे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर घरोट्यावरती दळता दळता कवितेची व्याख्या काही वेगळी आहे का हो? स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा आहे? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पड पिठी. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पड पिठी. तसं तसं माझं गाणं पोटातून येई ओठी. तसं तसं माझं गाणं पोटातून येई ओठी. पोटातनं ओठात येतं ते काव्य. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा आहे का हो रसिको? या बहिणाबाईंच्या कविता संकलित करण्याकरता नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातलं गाव गाव फिरलोय. जुने आपले मंत्री होते मधुकरराव चौधरी, त्यांच्या सौभाग्यवती कुसुमताई चौधरी यांच्याकडं बहिणाबाईंच्या कविता संकलित करण्याकरता मी गेलो. का तर त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या वरती PhD केलेली आहे, म्हणून त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी मला विचारलं, विसुभाऊ तुझ्याकडे ही कविता किती आहे? म्हणलं कुठली? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटक तवा मियते भाकर. ही कविता किती आहे? म्हणलं सिनेमात घेतली तेवढी आहे. असं का म्हणे, पण याचा शेवट माहिती आहे का तुला? म्हणलं कसा आहे शेवट? तर त्यांनी मला शेवट दिला म्हणून तो आपल्यासमोर सादर करतोय, सांगतोय मी तुम्हाला. त्या म्हणतात बहिणाबाईंनी या कवितेचा शेवट असा केलाय की सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय. सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय. दूध तापल्या बिगर कुठं जमते का साय. दूध तापल्या बिगर कुठं जमते का साय. अशा कवितांचं संकलन बहिणाबाईंच्या. बहिणाबाईंचं तर काय सांगू तुम्हाला. एक फार मजेशीर कविता. आज शेतकऱ्यांच्यावरची परिस्थिती कशी आहे आणि त्यावेळेला शेतकरी कसे होते. यहरित 2 मोठा दोन्ही मंदी पाणी एक. यहरित 2 मोठा. विहिरीवरती मोठ चालायची. त्या 2 मोठा असायच्या पखालीसारख्या. बैल वरती यायची आणि मोठेमध्ये पाणी भरून बैल परत खाली जायची. हे पाहतात बहिणाबाई सातत्यानं आणि उत्कटतेनं भावना सांगितल्या. काय? यहरित 2 मोठा दोन्ही मंदी पाणी एक. आडव्याले कणाचा क दोन्ही मंदी गती एक. यहरित 2 मोठा दोन्ही मंदी पाणी एक. आडव्याले कणाचा क दोन्ही मंदी गती एक. उतरणी चढणीचे नाव 2 धाव एक. उतरणी चढणीचे नाव 2 धाव एक. मोठ हाकलतो एक आणि जीव पोसतो कित्येक.
ही बहिणाबाई हो, निरक्षर कवयित्री, अप्रतिम कविता. या बहिणाबाईंच्या कवितांच्यावरती 2 तासाचा स्वतंत्र कार्यक्रम तयार आहे आपल्याकडं. पण प्रश्नचिन्ह आहे, कुणाला ऐकवायचं? कविता आम्हाला ऐकायला वेळ नाही आहे. आज सगळ्या पद्धतीच्या नुसत्या कवितांचे प्रकार जरी आपण पाहिले, संत कवी, पंत कवी, तंत कवी, भाव कवी, आधुनिक कवी, मुक्तछंद कवी, दलित कवी, विद्रोही कवी, विडंबन कवी, वैदर्भीय कवी, मालवणी कवी, खानदेशी कवी आणि मराठवाड्यातले कवी, असे कवींचे प्रकार पडतात. आणि अभंगापासून जर सुरुवात केली तर अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कूटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मराठी शेरो शायरी, वात्रटिका, चावटिका, कणिका, क्षणिका, गोंधळ, सवाल जबाब, इतके काव्यप्रकार आपल्या मातृभाषेत आहेत. पण कविता ऐकायला रसिक मिळतात. त्यांच्यापर्यंत आपण जर पोचलो तर रसिक आपल्याला मिळतात. त्यांच्यापर्यंत पोचण्याची गरज आहे. त्यांना निश्चितपणे कविता ऐकायला आवडतात. म्हणून तर गेली 40 वर्ष मराठी कवितांचा कुटुंब रंगलय काव्यात हा कार्यक्रम सातत्यानं ऐकवतोय. 3037 प्रयोग झालेले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर हिंदुस्थानातल्या निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम झाले. जिथं जिथं मराठी माणसं राहतात तिथं तिथं कार्यक्रम झालेत. 7 समुद्रापलीकडे सुद्धा कुटुंब रंगलय काव्यात कार्यक्रमाचा 1994 साली पहिला प्रयोग, 1000वा प्रयोग कुटुंब रंगलय काव्याचा आणि परदेशातला पहिला प्रयोग लंडन महाराष्ट्र मंडळात मी सादर केलेला होता. हे माझं भाग्य आहे. तर मराठी कविता, या मराठी कवितांचे हे सगळे प्रकार ऐकवत असताना जशा बालकविता आहेत तसे अभंग, भक्तिगीत आहेत, तरुणांना आवडणारे कविता आहेत. आणि या कविता सादर करत असताना एक सांगावंसं वाटतं रसिक हो, खूप छान छान कविता आहेत पण या रसिकांच्या पर्यंत पोचत नाहीयेत. हे दुःख आहे. आमच्या ह्याच्या दादरला राहतात एक कवयित्री सुमन फडके नावाच्या, अप्रतिम कविता लिहितात पण रसिकांच्या पर्यंत नाहीत पोचत, त्या नाहीत पोचू शकत. त्यांनी 89 वर्षाची कवयित्री आहे आणि यांनी मला एक कविता दिली. कशी आहे बघा, की कोकिळा म्हणते लता मला सारेगम शिकव, कोकिळा म्हणते लता मला सारेगम शिकव, माझ्या कुहू कुहू मध्ये तुझं एक गाणं बसव. ही कविता त्यांनी लिहिली. त्यांनी अशी एक कविता मला दिलेली होती ज्याला मी बाल कविता म्हणून कार्यक्रमात सादर करतो. कथाकाव्य म्हणून सादर करतो. बालकवितांचे एकूण 12 प्रकार पडतात. पैकी कथाकविता नावाचा काव्य प्रकार. कशी आहे बघा ना. त्यांनी मला विचारलं, विसोबा तुमच्याकडं रामावरती कविता आहे का? आणि शेवटी म्हणल्या रावणावरती आहे का? म्हणलं आहे. माझ्याकडे रावणावरती कविता नाही आहे, लिहिली म्हणल्या मी. आणि मग त्यांनी मला रावणावरती कविता दिली. काय बघा, रावणाकडे जेव्हा याचे पाहुणे 10 तोंडांनी या म्हणे, 10 तोंड या म्हणून घालतायत. रावणाकडे जेव्हा याचे पाहुणे 10 तोंडांनी या म्हणे, रावणाचे जेवण चालायचे थाटात, 100 पदार्थ 10 ताटात. जेवल्यावर त्याला लागायची डुलकी, झोप यायची. जेवल्यावर त्याला लागायची डुलकी, तर गादी एवढ्या उशीवर टेकायचा डोकी. रावण घुरघुर घोरायचा, वाघ रानात घाबरायचा. रावण घुरघुर घोरायचा, वाघ रानात घाबरायचा. अहो चालण्यात त्याच्या असा दणका, डगडग डगडग घालायची लंका. बर रावणाला जेव्हा राग येई, 20 डोळे वटारून पाही. पण असा हा रावण भित्रा होता. कसा भित्रा होता तर स्वतःच्या सावलीला रावण भ्यायचा. अहो 20 डोळे वटारून पाहणारा. 20 डोळ्यांची कल्पना गदी माडगुळकरांनी आपल्या गीत रामायणात मांडलेली होती. विरूप जाहली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती. या ठिकाणी 20 डोळ्यांची कल्पना मांडली होती. त्यानंतर या सुमन फडकेने मांडली. 20 डोळे वटारून पाहणारा रावण मात्र भित्रा होता. कसा भित्रा होता तर स्वतःच्या सावलीला रावण भ्यायचा, घाबरून जायचा. स्वतःच्या सावलीला रावण भ्यायचा आणि राम राम मंत्र मनात म्हणायचा. राम राम मंत्र मनात म्हणायचा. ही बालांच्या करता कविता. तरुणांच्या करता आवडणाऱ्या कविता. अवती भवती असंख्य युवती, तूच एकली दिसलीस का. छान कविता आहे बघा. गंगाधर महांबरे यांची कविता. अवती भवती असंख्य युवती, तूच एकली दिसलीस का. अगं दिसलीस तर तू दिसलीस माझ्या मनात, परंतु ठसलीस का.
पृथ्वी सारी करून पालती, 7 पाऊले कमीच पडती, सप्तपदीच्या आधी नकळत स्वप्न भूमीतून फिरलीस का, अगं दिसलीस तर तू दिसलीस माझ्या मनात परंतु ठसलीस का. सगळी कविता नाही ऐकवत, फक्त उल्लेख करून पुढे जातोय. तरुणांना आवडणारी कविता आहे. किंवा त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, मंगेश पाडगावकरांच्या बोलगाणीमधली कविता. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं. तो तिला बागेमध्ये एकांतात भेटला, नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला आणि लाल लाल गुलाबाचं फूल होऊन पेटला. मग पेटला तर पेटू दे की, भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की, भेटला तर भेटू दे की, तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. ही पण मोठी कविता, उल्लेख करून पुढे जातोय. तरुणांच्या करता आवडणाऱ्या कविता आहेत या. स्त्रियांच्या करता स्त्री काव्य आहे. हा, स्त्री काव्य जर सांगायचं झालं तर एक कविता किती छान आहे बघा, गाजलेली कविता, फक्त उल्लेख करतोय. ऊन ऊन खिचडी साजूक कतू, एकत्र कुटुंबाच्या रामरागाड्यात सापडलेल्या मुलीला स्वतःचा स्वतंत्र संसार थाटावा असं वाटतंय. काय म्हणते ती? ऊन ऊन खिचडी कवितेचं नाव. कवी प्राध्यापक मोदा देशमुख, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा या ठिकाणी काम करत होते. त्यांची कविता कुठेही प्रकाशित नाही. ऊन ऊन खिचडी साजूक तूप आणि वेगळं व्हायचं भारीच सुख. जबरदस्त गाजली कविता. स्त्रियांच्या करता ही कविता स्त्री काव्य. सासर नाही गाई, सासर नाही. सुधांशी लिहितात, सासरांना छे माहेर आई तुझीच ग पुण्याई, सासरांना छे माहेर आई तुझीच ग पुण्याई, स्वर्ग सुख तिथे उणे सांगा याला शब्द नाही. काहीतरी नको वय असे विचारू साई, किती यांचे गुण सांगू किती वर्णू चतुराई. स्त्री काव्य. चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये आणि लेकराची ताटा तुट उभ्या जन्मी होऊ नये. ही आमच्या श्रीकांत नरुलेंची कविता. किंवा आमच्या अरुणा ढेरे कविता लिहितात, त्यांची कविता किती अप्रतिम आहे बघा. माहेरी बोलावलाय, 4 दिसावर उभा ओला श्रावण झुलावा, 4 दिसावर उभा ओला श्रावण झुलावा, न्याया पाठवा भावाला तिला माहेरी बोलावा. हे स्त्री काव्य आहे स्त्रियांच्या करता. वयस्कर लोकांच्या करता अभंग भक्तिगीत आहेत. अभंग भक्तिगीत ऐकवत असताना आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. यासारख्या काही कविता, या अभंग भक्तिगीत स्वरूपाच्या कविता. किंवा या कवितांच्या प्रमाणे आणखीन एक कविता वयस्कर लोकांनाच नाही तर सगळ्यांना आवडते आणि जबरदस्त गाजली. ती कविता मुद्दाम आपल्याला उल्लेख करून ऐकवतोय बघा. निरनिराळ्या मंदिरात गेलो, काय काय दिसतं? लक्ष्मीनारायण एका देवळात, राधाकृष्ण एका देवळात, शंकर पार्वती एका देवळात, रामसीता एका देवळात. पण कधी काळी पंढरपूरला गेलात तर पोझिशन वेगळी आहे रसिक हो. पांडुरंग एका देवळात आणि रखुमाई दुसऱ्या देवळात. 2 जण 2 देवळात बसलेले कवींनी पाहिले आणि कवी रखुमाईला विचारायला गेले, काय झालं, रागवली की काय विठ्ठलावरती? मग रखुमाईला ते विचारतात आणि रखुमाई त्याची उत्तर देते. अशा स्वरूपाची कविता 1981 साली नाशिकमध्ये ज्या वेळेला कार्यक्रमाचं नामकरण झालं त्यावेळेला तिथल्या एका माझ्या मित्रानं उपेंद्र शर्मा पराशरे यांनी ही कविता मला दिली. आणि ही कविता हस्तलिखित स्वरूपात रसिक हो 1989च्या सुमाराला मी ज्या वेळेला इंदोरला गेलो त्यावेळेला इंदोरला बाळ गोखले यांच्याकडं ही कविता हस्ताक्षरात, कवीच्या हस्ताक्षरात त्यांनी संकलित केलेली होती. त्या कवींचं नाव आहे, या कवितेच्या कवींचं नाव आहे गोविंद स्वामी आफळे. त्यांची कविता आहे, बघूया कशी आहे. सावळ्या हरीना ऐकू द्या तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरीना ऐकू द्या तरी काय झालं रुसायला, रखुमाई रुसलेन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसलेन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसलेन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. एक कडवं पहा. तो कोण मेला तुकोबावाणी, त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी, तो कोण मेला तुकोबावाणी, त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी, तेवढ्यासाठी का विमान धाडायचं सांगा तुम्ही, तेवढ्यासाठी का विमान धाडायचं फुकटात बसायला, रखुमाई रुसलेलं कोपऱ्यात बसले चला जाऊ पुसायला. ही वयस्कर लोकांना आवडणारी कविता. अशा
कुटुंबाच्या एकेका विभागाकरता एक एक कविता ऐकवायची. भावनेच्या दृष्टिकोनातून काही कविता घ्यायच्या, उत्कटतेच्या दृष्टिकोनातून काही कविता घ्यायच्या, सौंदर्याच्या दृष्टिकोनातून काही कविता घ्यायच्या आणि या कवितांच्या माध्यमातून उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता, ही कवितेची व्याख्या रसिकांच्या पर्यंत पोचवायचा प्रयत्न गेली 40 वर्ष मी करतोय. अक्षरशः रसिको, आपल्याला सांगावं असं वाटतं की सगळ्या पद्धतीच्या कविता माझ्याकडे आहेत. अगदी 2 ओळींच्या कवितेपासून. खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. नाशिकचा कवी आहे. हो, नाशिकचा कवी आहे. काय लिहितो बघा. खुर्चीवरची वात्रडिका. खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. मग टेबल म्हणालं खुर्चीला, करू ग करू, नक्की करू, पण मला एक सांग, जो तो येईल तुझ्यावर बसेल तेव्हा मी काय करू. वात्रटिका म्हणतात त्याला. लोचडिका नावाचा काव्यप्रकार आमच्या प्राध्यापक फमू शिंदे यांनी लिहिला. फमू शिंदे त्यांची आई कविता जबरदस्त गाजली. कारण सौंदर्याच्या दृष्टिकोनातून आई ही कविता मी कार्यक्रमात घेतोच. हा, हो, मम्मी नाही, आई. आत्मा आणि ईश्वर दोन एकत्रित आले, निर्माण झाली आई. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. हा, मभा चव्हाण पुण्याचे वकील कवी मित्र. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिचा मायेचा पदर. काय अप्रतिम आहे बघा. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, ही फक्त आपली संस्कृती सांगते, इतरांची नाही. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिनं टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. आई नावाची वाटत आहे देवालाही नबलाई. आई नावाची वाटत आहे देवालाही नबलाई. अहो विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. ज्ञानेश्वर बाऊली मम्मी नव्हे. कोण असते आई? आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं नाव असतं ना. ही कविता जबरदस्त गाजते. प्राध्यापक फमू शिंद्यांनी लिहिलेली आहे. लोचडिका नावाचा काव्यप्रकार लिहिणारे फमू शिंदे अशाही कविता लिहून जातात. फमू शिंद्यांच्या कविता अशा पद्धतीने मी आपल्या औरंगाबादला त्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्याकडनं संकलित केलेले आहेत. त्याप्रमाणे विदर्भात पहिल्यांदा गेलो 1982-83च्या दरम्यान. वऱ्हाडी बोली शिकण्याकरता येणारे बापू खेळणारे गोया, आता काऊन म्हणते फुतला दोया, हे लिहिणारे प्राचार्य देग सोटे यांच्या खनपटीला बसलो. हा, प्राचार्य देग सोटे हे स्वावलंबी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य होते आणि त्यांनी वऱ्हाडी इंटू मराठी असा शब्दकोश तयार केला होता. त्यांच्याशी गप्पा मारून वऱ्हाडी कवितांचं संकलन हे त्या परिसरात फिरून केलं. अगदी चंद्रपूर पासून किंवा आपल्या उलट येण्यापेक्षा सरळ जाऊया, मलकापूर पासून ते थेट चंद्रपूर पण सिरोंच्या पर्यंत किंवा हेमलकशापर्यंत सगळ्यांच्या कविता संकलित करत करत फिरलेलो आहे. हे भाग्य आहे माझं. मग या वऱ्हाडी इंटू मराठी या शब्दकोशाचा उपयोग करून वऱ्हाडीतल्या कविता मी संकलित केल्या. वऱ्हाडीतले पहिले कवी, वऱ्हाडीत कविता लिहिणारे पहिले कवी दारव्हा नावाच्या गावामध्ये होते. त्यांचं नाव पांडुरंग श्रावण गोरे यांनी हा काव्यप्रकार पहिल्यांदा वऱ्हाडीमधली कविता लिहिली आणि त्यानंतर वऱ्हाडीतली कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवली विठ्ठल वाघ नावाच्या कवयित्रींनी. बापू म्हणतो आम्ही त्यांना. काया मातीत तिफन चालते, इज नाचते थै थय, ढग ढोल वाजवते, तिफन चालते. प्राध्यापक विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडीतली कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवली. अनेक कवी संग्रह येतात, संकलित केलेले आहेत आणि केवळ वऱ्हाडी बोलीमध्ये एक स्वतंत्र कार्यक्रम सादर करतो. कार्यक्रमाचं नाव आहे हुरडा पार्टी. तर असे हे कवितांचे कार्यक्रम प्रामुख्यानं. आणि रसिको सांगावं असं वाटतं की सगळे काव्यप्रकार त्या कवींच्याकडं बसून त्या कवितेचं व्याकरण, त्या काव्यप्रकाराचं व्याकरण शिकण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्याचा उपयोग कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमासाठी मी करत असतो. वऱ्हाडी बोलीमधल्या कविता ज्याप्रमाणे मी संकलित केल्या त्यामुळं विदर्भामध्ये सुद्धा लिहिणारे, मराठीत लिहिणारे कवी सुद्धा आहेत. छान कविता लिहितात. त्यांच्यापैकी एक कवी सांगायचे झाले तर बबन सराडकर. हो,
फार छान कविता लिहितात बबन सराडकर. आजच माझं आणि त्यांचं बोलणं झालं. ते सुखदेव ढाडगे अप्रतिम कविता लिहितात. तो 4 ओळीत काय दम आहे बघा. हा जन्म बकरीचा अरे किती तुझ्याहून भला, जन्म बकरीचा अरे किती तुझ्याहून भला, काटे टाळून आल्हाद खाते बाभळीचा पाला, काटे टाळून आल्हाद खाते बाभळीचा पाला. अशी ही 4 ओळींची कविता. पण ताकद काय बघा या 4 ओळींच्या कवितेमध्ये सुद्धा ताकद आहे. कमीत कमी शब्द, जास्तीत जास्त आशय, हे वैशिष्ट्य कवितेचं या ठिकाणी आढळतं. आता माझ्याबरोबर आहेत राजेंद्र आत्रे. त्यांच्याकडे मुक्काम करून त्यांच्या कविता मी अशाच संकलित केलेल्या आहेत. तर प्रस्थापितांच्या अपरिचित कविता संकलित करायच्या, त्या कार्यक्रमात गुंफून रसिकांच्यापर्यंत पोहोचवायच्या, असा हा प्रकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करतो आहे. मग भाऊसाहेब पाटणकर, शायरी नावाचा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा लिहिणारे कवी भाऊसाहेब पाटणकर यवतमाळचे. त्यांच्याकडनं त्यांच्या शायरी घेतल्या. त्या शायरी हा काव्यप्रकार त्यांच्याकडून घेताना त्यांनी असं सांगितलं, सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे, तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे. ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली, ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली, कमलांतरी भ्रमराधिकांनी केव्हाच आहे निर्मिली, कमलांतरी भ्रमराधिकांनी केव्हाच आहे निर्मिली. पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले, फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले. हे भाऊसाहेब पाटणकर यांच्या कवितांच्या वरती पुढल्या रविवारी आषाढस्य प्रथम दिवसेच्या मुहूर्तावरती 1 तासाचा कार्यक्रम सुरू करतो आहे. फक्त भाऊसाहेब पाटणकर ऐकवणार आहे आणि कार्यक्रमाचं नाव आहे दोस्त हो मैफिल रंगली. येत्या रविवारी कार्यक्रम सुरू करतोय. ऑनलाईन कार्यक्रम देण्याकरता 1 तासाचा कार्यक्रम तयार झालेला आहे. भाऊसाहेब पाटणकर मग याप्रमाणे निरनिराळ्या कविता कार्यक्रमात सादर करत असताना विडंबन कविता नावाचा काव्यप्रकार सुद्धा कार्यक्रमात घेतला पाहिजे असं वाटलं. मग विडंबन कविता हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा लिहिला तो प्रल्हाद केशव आत्रे उर्फ केशव कुमार यांनी. केशव कुमार या नावाने त्यांनी जरी कविता विडंबन कविता लिहिलेल्या असल्या तरी त्यांच्यापूर्वी एक कवी ज.के. उपाध्ये यांनी नागपुरात राहून विडंबन कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. चालचालाऊ भगवद्गीता नावाचा त्यांचा काव्यप्रकार. पार्थ म्हणेगा ऋषिकेशी या युद्धाची 80-83 72 आहे मेलो उपाशी तरी मी लढणार नाही. ही चालचालाऊ भगवद्गीता ज.के. उपाध्यायांनी लिहिली ती. त्यानंतर आत्र्यांनी काव्यप्रकार मराठीत आणला आणि मराठीत रुजवला सुद्धा त्यांनीच. आणि हा काव्यप्रकार पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं काम हे यशवंत देव नावाच्या कवींनी केलं. आपल्याला सर्वांना परिचित आहेत हे कवी यशवंत देव. कवी होते, संगीतकार होते आणि मुंबई आकाशवाणीवरती कार्यरत होते. यशवंत देव यांचा सहवासही मला असाच लाभला. तर त्यांची एक गाजलेली कविता बघा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. गाजलेली कविता जगदीश खेबडकरांची. त्याच्यावरती यांनी विडंबन लिहिलं. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा. सकाळी चहाच्या वेळी हिची दुखे पाठ, बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई विराट, बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई विराट. हिची एक इच्छा हाती झाडू मी धरावा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा.
प्रस्थापित कवीची ही विडंबन कविता. आता अपरिचित कवीची विडंबन कविता. आमच्या परत विदर्भात जातो, अचलपूर परतवाडा अमरावती जिल्ह्यामध्ये एक कवी राहतो. गाजलेली कविता गदी माडगुळकरांची. कोणती? ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. ओटीत घातली मुलगी ही गाजलेली कविता. याच्यावरती विहीण लिहिली यांनी. कशी? झोपेत चावते मुलगी विहीण बाई. कवी राजा तारे. झोपेत चावते मुलगी विहीण बाई, सांभाळून राहणे हीच विनवणी पायी. सांभाळून राहणे हीच विनवणी पायी. लाडकी लेकही अमुची जरी हो असली, लाडकी लेकही अमुची जरी हो असली, झोपेत आम्हाला बऱ्याच दाती डसली, परी खरे सांगतो अपाय काही नाही, सांभाळून राहणे हीच विनवणी पायी. या परतवाड्याला असाच एक कवी भेटला. हा खरं म्हणजे पहिल्यांदा भेटला. राजा धर्माधिकारी. अप्रतिम कविता हो. एका बाजूला चीन आहे, एका बाजूला पाकिस्तान आहे, शेजारी आहेत पण शत्रू आहेत आपले. पण बस पाठवली आम्ही, बस पाठवली. संबंध निर्माण झाले पाहिजेत मैत्रीचे, म्हणून बस पाठवली. आमचा कवी म्हणतो, लई झाला खकाना आता साजरं झाला लागते, लई झाला खकाना आता साजरं झाला लागते, लाहोरले आता बस नाही रणगाडा झाला लागते. उत्कटतेनं भावना सांगतो या कवी. परत विदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर आमचे सुरेश भट, त्यांच्या घरी रामकृष्ण मठात ते राहत होते. रामकृष्ण मठामध्ये राहत होते आणि त्या ठिकाणी अनेक कवींची मैत्री झाली. आपल्या ग्रुपचे प्रदीप निफाडकर मला तिथंच भेटले होते, दीपक करंदीकर भेटले होते, मभा चव्हाण भेटले होते. यासारख्या कवींची माझी आणि सुरेश भटांच्याकडेच भेट झाली. ए शेखांचा परिचय त्याच ठिकाणी होऊन गेला. असे सगळे कवी मला भटांच्याकडं या कवींच्या बरोबर मैत्री झाली, गझलकारांच्या बरोबर मैत्री झाली. आणि सुरेश भटांनी त्या काळामध्ये मला काही कविता दिलेल्या होत्या. पैकी एक कविता, शेवटी वेद मंत्रानी, गजल शेवटी वेद मंत्रानी अन्याय एवढा केला, शेवटी वेद मंत्रानी अन्याय एवढा केला, मशहूर ज्ञानया झाला गोठ्यातच जगला हेला, मशहूर ज्ञानया झाला गोठ्यातच जगला हेला. संपूर्ण गझल आता सादर करणं कठीण आहे, सांगताय. प्रत्येक काव्य प्रकारावरती आपण एक तासाचा कार्यक्रम देऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे रसिक हो. आणि सगळ्या कविता सरस्वतीच्या कृपेनं आणि आईबाबांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं सगळ्या कविता माझ्या मुखोद्गत आहेत. आत्तापर्यंत ऐकवल्या अशा सगळ्या कविता मी 45 तास ऐकू शकतो, इतक्या कविता मुखोद्गत आहेत. मी कवी नाही, पण कवितांचं संकलन करून त्या कवीच्या नावानं कार्यक्रमात ऐकवतो. त्यामुळं कवीसुद्धा कार्यक्रमात कविता ऐकवायला मला परवानगी देतात. अशा पद्धतीने कवितांचं संकलन करत असताना आणखीन एक काव्यप्रकार आपल्याला सांगावासा वाटतो. 1-2 मिनिटांचा वेळ आहे, तेवढ्या याच्यामध्ये तो काव्यप्रकार म्हणजे लावणी. मराठी भाषेचं वैशिष्ट्य लावणी हा काव्यप्रकार घेण्याकरता म्हणून अक्षरशः पंढरपूरला एका मित्राकडं, ज्याचं नाव ज्ञानोबा माऊली उत्पात, त्यांच्याकडं 15 दिवस मुक्काम करून त्यांच्याकडनं लावणी प्रकाराबद्दलचे संपूर्ण माहिती त्यांच्याकडनं घेतलेली आहे. लावणी याचे मुख्य प्रकार 2, एक बैठकीची लावणी आणि लावण्यवतीहून सुंदर ती लावणी. साहित्यानं स्वीकारलेली लावणी ही बिभत्स पद्धतीची नाही आहे. लावण्यवती साक्षात लावण्यवतीच्या पेक्षाही सरस सौंदर्य या लावणीत आहे. आणि असा हा लावणी काव्य प्रकार, याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं झालं, अगं थांब, तुझं नाव सांग, तुझं गाव सांग. शाहीर म्हणवतात स्वतःला आणि मला नाही ओळखत. वर्णन करतात, सकच्छ पातळ मराठमोळी अशीच मंदाकिनी, सकच्छ पातळ मराठमोळी अशीच मंदाकिनी, रूप गर्विता गौर यौवना कोण असे कामिनी. ओळख शाहिरा, तुझी आणि माझी संगत जुनी,
कुठे पाहिली, कधी पाहिली, किती करू आठवणी. शाहिरा शाहिरा मी तर तुझीच रे लावणी. लावणी पदी हिच्या बांधले नादांचे पैंजण. साहित्यानं स्वीकारलेली लावणी या पद्धतीची आहे रसिक हो. पदी हिच्या बांधले नादांचे पैंजण. ही नाचत येई उपमा यमकातून. ही नाचते येई उपमा यमकातून. रूपखणी ही बावनखणीची मिठास बोले वाणी. रसिक हो हीच ती मराठमोळी लावणी. साहित्यानं स्वीकारलेली लावणी ही या पद्धतीची आहे. ही नार असे छब कडी दिसे फाकडी. कवडी काकडी पहावी खुडून. सुस्वरूप असे रागिणी जशी नागिणी किंवा पद्मिनी बसावी नडून. इस्लामपूर जवळ साखळे नावाचं गाव. त्यांनी स्टोअर कीपर म्हणून काम करत होते भगवान पाटील. त्यांची कविता. तर असे सगळे कवी संकलित करून कार्यक्रमात सादर करण्याचा प्रयत्न त्या कवींच्या नावानं करतोय. रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. मात्र कालच्या लॉकडाऊन पासून कार्यक्रम मिळालेले नाहीत. पण कवितांचा स्वतंत्र कार्यक्रम मात्र तयार झालेला आहे. हो. तर असे हे कार्यक्रम मराठी मातृभाषेत ते कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचवत असताना शेवटी हेच सांगावं असं वाटतं. ज्या कवितेला छान चाल इनामदार साहेबांनी दिली होती. हो हो त्या कवितेनं सांगता करतोय, थांबतोय. त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारायचे आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. तर लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. कौशल्य इनामदार फार सुरेख चालला देते. हा, लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. जाहरो खरेच धन्य ऐकतो मराठी. मातृभाषा श्रेष्ठतम भाषा आहे. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. जाहरो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. पण शेवटी हे सांगावंसं वाटतं, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरात हाल सोसते मराठी. आपुल्या घरात हाल सोसते मराठी. याकरता मातृभाषेतल्या कविता सादर करण्याची संधी ही या पद्धतीनं महाराष्ट्र मित्र समूहानं आपल्या फेसबुक लाईव्हवरती मला दिली. त्यांनी कधीही मला कोणत्याही पद्धतीवरती कोणत्याही काव्य प्रकारावरती बोलवावं. मी निश्चितपणे त्यांच्याकरता हजर होईन. आपल्यासमोर हा कार्यक्रम ऐकवण्याची संधी त्यांनी मला दिली. याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. या संपूर्ण ग्रुपचे मुख्य आहेत प्रशांतजी गौतम यांनी हा कार्यक्रम सुचवलेला होता. त्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. यानंतर ज्यांना प्रश्न काही विचारायचे असतील त्यांनी विचारावे ही मात्र विनंती करतो. खरं तर माझी 2 रेकॉर्ड आहेत. सलग 11 तास आणि सलग 15 तास मराठी कविता सादर करण्याचा योग माझ्या जीवनात आलेला होता आणि याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2 वेळा झाली आहे. वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये कार्यक्रमाची नोंद झालेली आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये कार्यक्रमाची नोंद झालेली आहे. तर सरस्वती मातेनं बळ द्यावं. रसिकांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धनंजय कुलकर्णी म्हणतात, गदिमांची एखादी कविता ऐकवावी. ऐकवतो. गदिमांची कविता लावणीच घेऊया ना. न्हावून उभी राहून उदविसी केस. गदिमांची कविता आहे. लावणी प्रकार. न्हावून उभी राहून उदविसी केस. लक्ष्मी यावी सागरी जलातून वरी तशी गदिसतेस. लक्ष्मी यावी सागरी जलातून वरी तशी गदिसतेस. चंद्रमा मुखावर जडे काय तुझ पुढे कौस्तुभा शोभा. भुवईचे धनु खेचवी रसिक नाचवी लोचनी रंभा. राहसी उभी उर्वशी घेऊनी कुशी वारुणी कुंभा. आधारात सौख्य संपदा आधारात सौख्य संपदा सांडते सुधा जधिग हसतेस. लक्ष्मी यावी सागरी जलातून वरी तशी दिसतेस. गदिमांनी लिहिलेली ही लावणी लावण्यवती होऊन सुंदर ती लावणी साहित्यानं स्वीकारलेली लावणी ही या पद्धतीची असते. रसिक हो. धनंजय कुलकर्णी आपल्यासाठी गदिमांची कविता सादर केली.
तोपर्यंत गदिमांच्या जीवनातला एक किस्सा सांगतो, फार छान किस्सा आहे ना. गदिमा आणखीन त्यांचे काही मित्र गप्पा मारत बसले होते. गप्पांना रंग आलेला होता आणि त्याच वेळेला त्यांच्या एका मित्राला जास्तच रंग चढला. त्याने अण्णांना खुश करण्याकरता त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. अण्णा, काय अप्रतिम कविता लिहिता हो तुम्ही, काय अप्रतिम कविता लिहिता तुम्ही. नाहीतर हल्लीचे कवी वाटेल ते लिहितात. कुठं तुमचं काव्य आणि कुठेही हल्लीचे काव्य, कुठं तुमचं काव्य कुठलं. लबाड जोडी ती मने बाड्या गुणवंतारा मात्र झोपड्या. लबाड जोडी ती मने बाड्या गुणवंतारा मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. कुठं तुमचं हे काव्य आणि कुठे हल्लीचं काव्य. म्हणजे कुठलं. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. अण्णांनी तोंडात घात घातला होता, तो घास घातलेला गिळला आणि म्हणले ते दुसरं, उसाला लागल कोल्हा. हे जे तू सांगितलंस ना, हे काव्य पण मीच लिहिलेलं आहे, अण्णांनी लिहिलं नाही. काव्याचा कुठलाही प्रकार असा नाही की जो अण्णांनी हाताळलेला नाही. सगळ्या पद्धतीच्या कविता गदी माडगुळकरांनी लिहिल्या आणि माझ्या संकलनामध्ये पहिली कविता गदिमांची मिळाली ती, हे माझं भाग्य आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार 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 सर्व रसिक हो, नमस्कार.